22 यार्ड्स या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत दीपू आहे आपल्यासोबत. त्यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूया. क्रिकेटर व्हावं असं कधी वाटलं होतं? लहानपणीपासूनच वाटलेला क्रिकेटर बनावं म्हणून, चांगला असा क्रिकेटर. आणि असा कोणता प्लेयर किंवा असा कोणता गावातला माणूस की त्याला बघितलं आणि वाटलं की नाही मला पण याच्यासारखी बॅटिंग किंवा असं बनायचं आहे? माझा मोठा भाऊ, आम्ही त्यांना बघूनच क्रिकेट शिकलेलो आहे. लहानपणीपासून त्याच्यासोबत क्रिकेट खेळलं आणि त्याला बघूनच मोठा क्रिकेट चालू केला आहे. असा कोणता प्रसंग किंवा अशी कोणती मॅच आठवते का ज्या मॅच नंतर दीपेशचा दीपू झाला किंवा तो एक हायलायटिंग झाला? असे भरपूर क्षण आहेत की पहिलं तर ग्रामीणमध्ये मी ग्रामीण संघाला प्राधान्य देईन, कारण ग्रामीण संघामुळे मला प्राधान्य मिळालं आहे आणि मी माझ्या गावाचं नाव पुढे केलेलं आहे. ओके. बॅटिंग करत असताना म्हणजे असा कोणता बॅट्समन आहे त्याची बॅटिंग बघायला मस्त आवडते, म्हणजे यार काय कडक मारतो रे, म्हणजे आपल्या अपोजिट जरी खेळ असेल ना तरी चालेल यार, आपला बॉलर चांगला आहे पण त्यांनी तो मारला ना क्लास मारतो? हा श्रेयस कदम. ओके. आणि असा कोणता बॉलर आहे की तो बॉलिंगला आल्यावर वाटतं मनात की ह्याची ओव्हर आहे ना जरा ढकलून काढतो, पुढच्या बॉलरला रपटवतो? पवन केलीची ओव्हर ढकलून करतो. ओके. असा कोणता म्हणजे अशी कोणती टीम आहे की आत्ता नाही, आत्ता तर खूप टाइम झाला, बट खूप पहिले किंवा लहान असताना असं वाटायचं की ह्या दोन टीम मध्ये मॅच झाली ना मग मजा येईल बघायला? डिंगडॉंग आणि मुंबई, म्हणजे SP आणि डिंगडॉंगची टीम. ओके. जर क्रिकेटर नसतो तर तुम्ही काय असता? क्रिकेटर नसतो तर क्रिकेट खेळलंच नसतो तर मग दुसरं फील्ड काय होती? दुसरा खेळ कुठला क्रिकेट सोडून? क्रिकेटच पहिल्यापासून क्रिकेटची धावड. ओके. आणि जर ज्या दिवशी क्रिकेट नाही खेळत त्या दिवशी काय करता? काही नाही, आता धाबा चालू केले, धाब्यावर असते. मला जेवायला बोलवा लागू. ओके सर, हे होते आपल्यासोबतचे दीपू आणि यांच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं. एक शेवटचा प्रश्न आता जो मी खूप जणांना विचारतो, बायको सोबत बाहेर कुठे फिरायला मस्तपैकी जाणार की गावातल्या पोरांसोबत खेळायला जाणार? नाही, बायकोसोबत. दीपूला सगळे बॉलर घाबरतात पण तो त्याच्या बायकोला घाबरतो हे सिद्ध झालं. थँक्यू सो मच.